हाय फ्रेंड्स, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आणखीन एका नवीन डेली रुटीन व्लॉगमध्ये. आता काय, आज सोमवार आहे, शाळा मुलांची भरलेली आहे, शाळेत गेलेले आहेत मुलं, त्यामुळे घरात आहे ना अशी सगळी शांतता आहे. आणि मी आणि राधिका मस्तपैकी तुम्हाला जसं लास्ट व्लॉगमध्ये सांगितलं ना, कामं झाली की आम्ही इथं गप्पा मारत बसतो. अरे वा, आज शितू पण आली. ये, शितूनी काहीतरी आणलंय बरं का आपल्याला. आपल्यालाच आणलंय का तिनं विकत आणलंय कोणास ठाऊक. आमच्या झाडाची ताजी ताजी वांगी धरा, आम्हाला थोडी काढून ठेवली. वानवळा का? हो. मग काय तर चला, मस्तपैकी ताजी वांगी आहेत. भाजी झाली आहे, संध्याकाळी होईल ना आपल्याला मस्तपैकी सुक्क वांग करू भरलेलं. तुम्ही भाजीशिवाय काही करूच नका, दुसरं काहीतरी करा ना. तुला काय खायचं सांग? वांगी भात. मग शितूच्या दारात झाड आहे ह्या वांग्याचं, त्याची ही ताजी वांगी आहेत आणि त्या वांग्याचं आज आपण करणार आहोत वांगी भात. चला तर मग, तुम्हाला माहिती आहे का कसा करायचा? नसेल माहिती तर चला मी सांगते. असला भारी लागतो ना. आणि खरं तर आहे ना, ही आपल्या इकडची पण म्हणजे महाराष्ट्रातली पण एक पारंपरिक अशी ही रेसिपी आहे, पण आपल्या भागामध्ये जास्त केली जात नाही. आपल्या भागामध्ये काय केलं जातं माहिती आहे का? आपण जो मसाले भात करतो की नाही, त्याच्यातच बरेचसे जण वांग्याच्या फोडी करून टाकतात. पण केरळकडच्या साईडला आहे ना स्पेशली वांगी भात केला जातो आणि त्याच्यासाठी एक विशिष्ट असा मसाला पण केला जातो. तर त्या पद्धतीचं वांगी भात आज आपण करणार आहे. शितू पण आज खायला वांगे तिच्यात म्हटल्यानंतर निदान वांगे तरी काढून तेल द्यायला नको का त्यातले. चला, जसं की मी मगाशी म्हटलं होतं ना, तर ह्या वांगी भातासाठी आपल्याला एक स्पेशल असा मसाला तयार करायचा आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला खरं तर अख्खे धने लागणार आहेत, पण माझ्याकडे जेवढे धने होते ना त्या सगळ्याची मी धना पावडर करून ठेवली आहे, कारण की मला नेहमीच लागते. त्यामुळे मी इथं धना पावडर घेतलेली ही फ्रेशच आहे. आता इथं आपल्याला ही हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे, त्यानंतर ही उडदाची डाळ, जिरं, अगदी थोडेसे मेथीदाणे घ्यायचे, जास्त घ्यायचे नाही आहेत, आपण मसाला पण थोडासाच करतो आहे. 3 विलायच्या घेतलेल्या आहेत आणि बेडगी मिरची. याचा आपण मसाला करूयात. तर सगळ्यात अगोदर इथं मी ही हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे, 1 मोठा चमचा, आणि ही आपल्याला भाजून घ्यायची आहे. आपला मसाला तयार होतो आहे तोपर्यंत दुसरीकडे आपण भात शिजवून घेणार आहोत. त्यासाठी पाणी ओतून घेतलं आहे. तर पाण्याला उकळी येऊ देऊयात. अशी खमंग आपण ही डाळ भाजून घेतलेली आहे. सेम अशाच पद्धतीनं आपण उडदाची देखील भाजून घेतोय. हरभऱ्याच्या डाळीच्या पानानं उडदाची डाळ पटकन भाजली जाते आणि तसंही अगोदरच आता कढईसुद्धा गरम झालेली आहे, त्यामुळे ही प्रोसेस आता पटपट होते. यानंतर आता आपण हे 3 पदार्थ एकत्र भाजतोय. जसं की आपण मेथीदाणे टाकलेले आहेत, 1 चमचा जिरं, आणि इथं आपण 3 विलायच्या घेतलेल्या आहेत. या स्टेजला तुम्ही गॅस बंद केला तरीही चालेल, कारण की जिरं भाजण्यासाठी खूप जास्त उष्णता लागत नाही, हलक्या आचेवरती सुद्धा ते भाजलं जातं. हे सुद्धा आपण काढून घेऊयात. मिरच्या आपल्याला गरम करून घ्यायच्यात, कारण की सध्याचं वातावरणच असं आहे, त्यामुळे मिरची सादळलेली आहे. बेडगी मिरची घेतलेली आहे. याच्यामध्ये ना तुम्ही 1-2 आपल्या रेग्युलर तिखट मिरच्या घेतल्या तरीही चालतील. मग परत ज्यावेळेस आपण भात करू त्यावेळेस तुम्ही त्याच्यामध्ये चटणी टाकू नका, पण मी नंतर वापरणार आहे, त्यामुळे आता फक्त ही बेडगी मिरचीच घेतलेली आहे. याच्यामुळे रंग छान येईल. मिरचीसुद्धा काढून घेते. आता आपल्याला हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि नंतरच याची पावडर तयार करायची. तर इथं आपण वांगी भात करण्यासाठी हा लॉंग ग्रेन तांदूळ घेतलेला आहे, जो स्पेशली बिर्याणीसाठी वगैरे वापरतात. तसं बघायला गेलं तर तुमच्या घरामध्ये जो तांदूळ अवेलेबल असेल ना तो तुम्ही वापरू शकता. एकदा हा तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेऊयात. पाण्याला उकळी यायला लागलेली आहे. तांदूळ टाकून घेते. आता इथं आपण चांगला मोकळा सळसळीत असा शिजवायचा आहे, त्यामुळे एक्स्ट्रा पाणी टाकलेलं आहे. मीठ टाकून घेतोय. मीठ टाकताना सुद्धा आहे ना थोडंसं एक्स्ट्रा टाकायचं, कारण की पाण्यासोबत ते मग वाहून जातं, पण खूपही एक्स्ट्रा टाकू नका, जेणेकरून भात खारट होईल. हवं असेल तर तुम्ही या स्टेजला इथे मसाले टाकू शकता, खडे मसाले. मी पण टाकणार आहे 1-2. आता याच्यामध्ये ना आपण थोडंसंही शहाजिरं टाकतोय, सोबतच 1 स्टारफूल, 2 ते 3 लवंगा, 1 मसाला विलायची. आपण ह्याच्या डाळी वगैरे वापरलेल्या आहेत. याच्यासोबतच आपल्याला याच्यामध्ये काही खडे मसाले पण वापरायचे आहेत, जसं की दालचिनी तुकडे करून टाकते, कारण की आपल्याला हे परत बारीक करायचं आहे. 1 स्टारफूल, इथं
4 लवंगा घेतलेल्या आहेत. हे असं हलके असे भाजून घ्यायचे आहेत. भाजून म्हणजे काय तर फक्त गरम करून घ्यायचे. आपण ही जी धना पावडर घेतलेली आहे ती देखील टाकून घ्यायची. मिरच्या आणि हे सगळे आपल्याला छान फाईन अशी याची पावडर तयार करून घ्यायची. तर इथे आपला वांगी भाताचा जो मसाला आहे, पावडर मसाला, तो तयार झालेला आहे. तुम्ही इथं बघू शकता एकदम छान फाईन असा हा आपण वाटून घेतलेला आहे आणि आपल्याला हा अशाच पद्धतीचा लागतो बरं का. तांदूळ आपल्याला खूप जास्त ओव्हरकुक करायचा नाही आहे, तर साधारण 70 ते 80% आपण हा शिजवून घेणार आहोत. मस्त याचा सुगंध येतोय माहिती आहे का. अरे दप्तर घेऊस तर तरी थांब. अरे ड्रेस चेंज करून जा, इकडे कपडे बदलून जा इकडे. ए कपडे घाण होते परत उद्याच्या घालायला काय आहे तुला मग. गेला बाबा युस तर गेला. दप्तर ठेवून नुसतं कपडे काय. दप्तर घे आहे. आणू आहे. घराच्या बाहेर पडलं की सगळे खेळायलाच असतात. राणा आहे ना, एकतर आम्ही इतक्या दिवस असं म्हणजे आमची ओरड होती की 1 मिनिट थांबा, ते त्याला पुढं तरी जायला सांग, नाही तर मागं तरी ते तिथंच गाडीला थांबले. एवढ्या दिवस आहे ना आमची ओरड होती की तो अजिबात घर सोडत नाही, पोरींसारखा असा घरातच बसतो किंवा त्याला बाहेर खेळायला जायला नको, पोरात जायला नको. आणि आजचा 5वा दिवस आहे, पोरगं घरात थांबतच नाही आहे, म्हणजे कसलंच थांबत नाही आहे. आता शाळेत गेलता की नाही, आता दप्तर इथं ठेवलं आहे मी, यूज तर तो पळून गेलेला आहे. आणि आता बघा म्हणजे आपण जेव्हा त्याला बोलवल ना जेवायला त्याच वेळेस तो येणार. एक तर आणू, आता ते रोहित गेला आहे शाळेत, मग आता तो आणूबरोबर खेळणार. रोहित आला की रोहित बरोबर खेळणार, घरात काही येणार नाही. डांबरट झालाय डांबरट. तुला हवा सहन होय ना का. मग तर भात तर कसे खायचे बाई. मला तर आहे ना राणाच्या वेळेस कसं होतं माहिती आहे का, रोज सकाळी म्हणजे भाज्या माझ्याकडेच असतात ना, मी मसाल्याचा डब्बा उघडला की म्हणजे ते सुरूच व्हायचं, ते वासच सहन होत नसायचा मला. आणि हां, आणि काय झालं माहिती आहे का, त्यांनी 4-5 वाजता बरं का त्यांनी उदबत्ती लावली आणि त्याचा असा वासच मी म्हणेला, कारण की इतका त्याचा असा येत होता, ते मला श्वासच घेता येत नव्हता. नानांनी उदबत्ती तिथं लावलेली आणि मी इथं बसलेली तिकडं तोंड करून, तरी माझा असं चालत नव्हता श्वास. ती 1/4 किलो उदबत्ती मंदिरात ठेवून यायला लावली होती. एक किस्से. हा आहे ना, खरं तर तुम्ही असा अख्खं म्हणजे आपण भरलं वांगं करतो की नाही तशा पद्धतीनं पण करू शकता, किंवा अशा याच्या फक्त एवढ्या पावभाग करून सुद्धा करू शकता. मी असं अर्ध्या भागाच्या करणार आहे. फोडी आहे. लोकांच्या कमेंटचा परिणाम का. कोणाची कमेंट वाचून आली काय. बऱ्याच जणांनी कमेंट केल्यात, पण काय कमेंट केल्यात माहिती आहे का, सगळं तिला गोड गोडच खायला सांगितले. मी तुम्हाला काय म्हणलेलं, गोड काही सांगू नका, कारण की गोड आम्हाला काही आवडत नाही. डोहाळे काही तसे असतात का. मग काय तर फक्त मी वांगे चिरलेलेत हे शिजायला टाकल्यापासून, तर तेवढ्या वेळात तुम्ही इथं बघता असा म्हणजे 100% नाही, पण जवळजवळ एक 60 ते 70% आपला हा तांदूळ शिजलेला आहे. आपण नंतर पण याला थोडंसं वाफवणार आहोत, त्यामुळे आता मी गॅस बंद करते आणि सगळं पाणी आता आपण याच्यातलं निथळून घेऊयात. आता आहे ना आपण याची फायनल जी फोडणी आहे ना ती करायला लागलेलो आहे. राणा आलेला इतक्या वेळ घरात शांतता होती, त्यानं मला आज परत एकदा सरप्राईज दिलेलं आहे, ती म्हणजे त्याची मैत्रीण. आणि राधिका बाहेर मस्तपैकी फिरत बसली आहे.
तर इथं मी सगळं साहित्य माझं काढून घेतलेलं आहे. आता या फोडणीसाठी आहे ना आपल्याला परत एकदा लागणार आहे जिरी, मोहरी. उडदाची डाळ माझी काढायची राहिलेली आहे, हरभऱ्याची डाळ. ह्या दोघांचं आहे ना काय होतं, एक छान आणि वेगळं असा टच त्या भाताला येतो किंवा खाताना जेव्हा ह्या डाळी अशा दाताखाली येतात ना तेव्हा छान लागतात. सोबतच शेंगदाणे टाकणार आहोत आणि कढीपत्ता. लाल चटणीचं तुम्हाला सांगू का, लाल चटणी खरं तर आहे ना मी टाकते आहे कारण की मला थोडासा तिखट हवा आहे त्यामुळे, नाहीतर बेडगी मिरचीमध्ये पण तुमचं काम चालून गेलं असतं. कढईमध्ये तेल टाकून घेते. तेलाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवायचं आहे. इथं मी 2 चमचे आणि वरती अगदी थोडंसं टाकून घेते आहे. तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये मोहरी, जिरं, त्यानंतर उडदाची डाळ, थोडीशी हरभऱ्याची डाळ. ह्या डाळी आहेत ना अशा कच्च्या राहू द्यायच्या नाही. तेलात गेल्यानंतर चांगल्या अशा त्या आतमध्येपर्यंत आपण काय म्हणतो त्या अशा तळल्या गेल्या पाहिजेत. तळलेल्या लगेच लक्षात येतं. एकतर काय करायचं माहिती आहे का, आपल्या फोडणीसारखी एकदम जास्त कडक तेल करायचं नाही. थोडंसं मंद आचेवरती त्याला होऊ द्यायचं, म्हणजे हे पटकन व्यवस्थित होतं. एकदा थोडंसं हलकं असं तेल तापलं की नाही मग ते होऊन जातं. आणि एकदम गरम तेलात जर टाकल्या तर मग त्या अशा पटकन वरच्या साईडनं कडक होतात आणि आतमध्ये पिठाळ तशाच राहतात. तर इथे तुम्ही बघताय डाळी अशा पद्धतीच्या आपल्या झालेल्या आहेत. त्यानंतर याच्यामध्ये मी कढीपत्ता टाकते. कढीपत्ता सुरुवातीलाच टाकला असता तर मग तो आत्तापर्यंत थोडा करपला असता. त्यानंतर भाजून घेतलेले हे शेंगदाणे तुम्ही कच्चेसुद्धा वापरू शकता. आणि आता या फोडणीत आपण हे वांगे टाकून घेतोय. असं पाणी निथळायचं. मगाशी आपण भात शिजत असताना भातामध्ये मीठ टाकलेलं आहे. तर आता आपल्याला वांगे शिजवून घ्यायचे. तर याच्यामध्ये वांग्यापुरतं मीठ टाकून घेते. हॅलो जरा नीटनेटकं. हिला पेस्ट करून चारायला पाहिजे. मी आता मग काय झालं माहिती का, मग अशी तू आल्यानंतर इथं भैया आहेत ना, काकडे सरांचे भैया, त्यांच्यात गेलते मी बाईयात त्यांच्यात आज महिना होता सरांचा. मग तिथं थोडंसं खाऊन आले तर त्याच्यामुळे मला अशी जराशी सुस्ती आली आहे. आणि राधिका आता करते म्हटल्यावर थोडंसं थांबावं ना. काय खात होती काय माहिती ना, आली सांगत माझं पोटच, मग कडवंची सारखा पदार्थ खाल्लाय म्हणजे माझं पोटच नाही भरलं. कशाबरोबर खाल्ली चपाती? माझं वांग शिजतंय म्हणून मी बसले होते. एखाद दिवशी असंच शूट घ्या. तिनं कॅमेरा बंद केल्यानंतर जे बोलते की नाही एक्स्ट्रा ते शूट घ्या. होय राधा, म्हणजे मग राधिकाला म्हणजे लोकांना कळेल राधिका कसं बोलते. खरं बघा तुम्हाला आता सांगते. हे ना वांगे आपण पाणी न टाकता असे वाफेवरती, म्हणजे मिठामुळे जे पाणी सुटलेलं आहे ना त्या पाण्यामध्ये हे शिजवून घेतलेले आहेत. आणि हे वांगे शिजत आहेत ना तोपर्यंत हे जे शेंगदाणे किंवा ही जी डाळ आहे ना ती मस्त कुरकुरीत अशी होते साईड बाय साईड बरं का. तर आता हे आपलं छान असं तयार झालेलं आहे. आता आपण काय करतोय, म्हणजे जसं की तुम्हाला मी मगाशी म्हटले होते याच्यामध्ये मला थोडासा एक्स्ट्रा तिखटपणा हवा आहे. तर त्याच्यामुळे मी ही लाल चटणी टाकते. आमची चटणी ही बऱ्यापैकी तिखट आहे बरं का, त्यामुळे मी थोडीशीच टाकलेली आहे. आणि त्यानंतर आपण तयार केलेला हा मसाला टाकते. साधारण 3 चमचे. वरून पण थोडासा टाकेल मी नंतर. तर हे हलवून घेऊयात. अशा पद्धतीनं भारी दिसतंय ना. हे वांग असंच पण खाऊ शकतो खरं तर आपण आपल्या पद्धतीनं, म्हणजे काय तर चपातीबरोबर. आता हे छान असं 1 मिनिट आपण हे असंच हलवून घेऊयात. आपण तांदूळ शिजवून घेतलेला आहे
पण हा जो मसाला आहे ना तो असा सगळ्या तांदळाला व्यवस्थित लागला पाहिजे, याच्यासाठी मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे, म्हणजे हे ओला ओला झाल्यावर चिटकायला मदत होईल. आणि भात टाकून घ्या, थोडासा मसाला. वांगे शिजलेले आहेत तर त्यामुळे असं हलक्या हातानं हे आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. आणि तांदूळ पण आपला तुम्हाला सांगते मगाशी 70 ते 80% शिजलेला, पण एवढ्या वेळेत आहे ना तुम्ही इथं हा तांदूळ बघू शकता, छान मस्त मोकळा सळसळीत आणि बऱ्यापैकी म्हणजे जवळजवळ 90-95% हा शिजलेला आहे. म्हणजे आपण ज्यावेळेस गॅस बंद करून ते तांदूळ निथळायला ठेवतो ना तिथनं पुढं सुद्धा त्याची कुकिंग प्रोसेस चालू राहते. ते तर तुम्ही बघताय ना मस्त असं हे दिसतंय. तुम्हाला सांगू का, आपण जो रेग्युलर आपला भात करतो की नाही त्याच्यापेक्षा नक्कीच हा वांगी भात वेगळ्या चवीचा वेगळ्या पद्धतीचा लागतो बरं का. तुम्ही आता म्हणताल ताई इतका करण्यापेक्षा आपली वांग्याची भाजी केली, मस्तपैकी पांढरा भात केला आणि ते दोन्ही एकत्र करून खाल्लं तर मग काय. तसं काही नाही, ही आहे ना टेस्ट वेगळी आहे आणि वेगळी टेस्ट कधीही ट्राय करायला काही हरकत नाही. तुम्हाला सांगू का, आपण आहे ना असं अगोदर वांगं शिजवून घेतलेलं आहे बघा, तर त्याच्यामुळे मसाला वांग्याला पण चिटकलेला आहे. त्यामुळे काय होतं, भातावरच पण आपण मसाला टाकलेला आहे, वांग्यालाही मसाला लागलेला आहे, त्यामुळे खाताना एक भारी असं कॉम्बिनेशन तुम्हाला मिळतं. चला याला थोडं 1-2 मिनिट वाफ काढून घेते. हॅलो, ये की भात झालाय. मग काय आहे तर, जेवली नाही ना? ये ये काय चारलंय काय असं तवा. ड्रायफ्रूटची काय गरज, ड्रायफ्रूटची आता सध्या काय गरज. पोट भरून चारले. होय मी मी चारले का, तिला खायला येणार काय हाताने. हा बघ की ग, कमी म्हणलं आणखीन शितू आता काही तिसरी गुड न्यूज देते काय, एवढं चारत्यात हाताने म्हणल्यावर. तसं काय नाही, तुमची गाडी लय फास्ट आहे. मग काय तर शितू ये आपलं जाऊ दे. छान अशी वाफ काढलेली आहे. वांगी भात तयार झालेला आहे. आणि मी आहे ना खरं तर पापड भाजणार होते, पण सकाळी आळूच्या वड्या केल्या ना तर ते तेल तसंच होतं, मग म्हटलं त्याला पापड तळूनच घेऊयात. मस्त असा साऊथ इंडियन पद्धतीचा आपला हा वांगी भात तयार झालेला आहे. दिसताना छान दिसतोय. राधिकाला टेस्ट करायला देऊ का शितूला देऊ? शितू पण यायला लागली. अर्थातच अगोदर आहे ना राधिकाला टेस्ट करायला देते, तोपर्यंत शितू येते. हे पण आज जेवायचे राहिलेले आहेत आणखीन, त्यामुळे सगळेच जण खाणार आहेत. असं लोणचं बिंचं मस्तपैकी हाताने खाणं, असा पापड बिपड. ये बाबू इकलं, काकीची बघ ना कशी मज्जा चालली आहे. कोणी आणले सांगू का? आईने आणले. फोडलंय कुठं ह्याला? अरे इकडून. वाड इकडून 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 इकडून. राधिका रिएक्शन द्यायला किती वेळ लावते बिचारी. आवडला का? मग काय त्याला
हे बघा आता शितू पण आली मग काय तर छान वांगे तर तिला बोलवायला नको हे शितू टेस्ट कर ग तिनं एकच घास खाल्लाय उष्टा नाहीये एकच नाही ग तिनं खात होती तोपर्यंत घरनं जेवण होय जेवण करून आली म्हणून तरी बरं आहे कसं झालंय ग तू लोणचं नाही खाल्लं पापड नाही खाल्ला टेस्ट बघायची तुझी गँग नाही वेळ आली पिला झोपला शितू नेहमी कधी पण आहे ना तिच्या गँग सोबतच असते माहितीये का तिची 2 लेकरं चला तर मग अशा पद्धतीनं हा होता आजचा आपला व्हिडिओ वांगी भात स्पेशल राधिकाचे काय म्हणतात ना डोहाळे स्पेशल कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा परत भेटूयात अशाच छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय कर ग शितू बाय 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 बाय